त्यांची संख्या कोथरूडमध्ये 2100 होती, 2100. आणि रोज दिवसाचे 8-10 तास काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या किमान 100 होती. मी कोथरूडच्या बरोबरीने पश्चिम महाराष्ट्रात फिरत राहिलो, जतला गेलो, सांगलीला गेलो, इचलकरंजीला गेलो, दक्षिणमध्ये गेलो, उत्तरमध्ये गेलो. का गेलो तर हे सगळे कार्यकर्ते इथे मला माहिती आहे की ठामपणे काम करत होते. शेवटच्या काही दिवसामध्ये यांच्या एकाही बैठकीला जाणं मी बंद करून टाकलं. का मी गेलो की माझ्याभोवती संघटना फिरते, या सगळ्यांना काम करते. मला जी खात्री होती की कुठलीही गडबड होणार नाही आणि त्यामुळे सामूहिकतेला भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा सगळ्या नेत्यांना मी असं म्हणेन की कोथरूड महत्त्वाचं नाही, हे मॉडेल आपण सगळ्यांनी आपलं अवलंबलं पाहिजे. संघटना आणि आमदार हे वेगळे चालतात. कोथरूडमध्ये संघटना आणि आमदार एकत्र चालले. कोथरूडमध्ये आमदारांनी संघटनेला जास्त महत्त्व दिलं. कोथरूडने आपलं ऑफिस अद्ययावत असताना संघटनेला असं सांगितलं की वेगळं कार्यालय काढा, पार्टी कार्यालयातून चालली पाहिजे. मला असं वाटतं की अशा सगळ्या धारणा स्पष्ट करण्याचा, धारणा दृढ करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला. त्या धारणा दृढ झाल्या, त्याचा विजय आहे. दादा पुणे शहरासह राज्यभरात मोठं यश महायुतीला म्हणावं लागेल. हे लाडक्या बहिणीचा मोठा फायदा झाल्याचं दिसतंय. कसं आहे की असं उभ्या उभ्या याचं विश्लेषण करता येणार नाही. लाडकी बहीण हा गेम चेंजर ठरला. 2,20,00,000 महिलांना कधी या देशामध्ये